स्वागत आहे आपले एमपीसी स्टडी विथ कृष्णा चॅनलवर. तर आपण आता बघूया पुढचा टॉपिक, जसं की वर्ब्स. ठीक आहे, वर्ब्सचं बघूया. वर्बचे दोन टाइप पडतात प्रामुख्याने. दोन टाइप मध्ये ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्बलाच आपण सपोर्टिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणतो. आणि दुसरा टाइप आहे लेक्सिकल वर्ब. लेक्सिकल वर्बला आपण मेन वर्ब किंवा प्रिन्सिपल वर्ब असे म्हणतो. त्यानंतर ऑक्झिलरी वर्बचे दोन टाइप पडतात, एक प्रायमरी ऑक्झिलरी आणि एक आहे मॉडेल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी अँड मॉडेल ऑक्झिलरी हे ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्बचे दोन टाइप. तर मेन वर्बचे दोन टाइप आहे. त्याच्यामध्ये एक येतो रेग्युलर किंवा त्याला वीक वर्ब पण म्हणतात, आणि इरेग्युलर किंवा स्ट्रॉंग वर्ब सुद्धा म्हणतात त्याला. पुढे बघूया आपण ऑक्झिलरी किंवा त्याला सपोर्टिंग किंवा हेल्पिंग वर्ब म्हणतो. हे वर्ब म्हणजे जे वर्ब वाक्यातील मेन वर्बला सपोर्ट करतात. सपोर्टिंग वर्ब म्हणजे काय, तर सपोर्ट करणे. सपोर्टिंग वर्बला आपण ऑक्झिलरी वर्ब सुद्धा म्हणतो, हे आपल्याला पाठ असायला हवं. तर जे वर्ब वाक्यातील मेन वर्बला सपोर्ट करतात त्याला आपण ऑक्झिलरी वर्ब, सपोर्टिंग वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब म्हणतो. ऑक्झिलरी वर्बचे दोन टाइप आहे, एक सिंग्युलर असतं आणि एक प्लुरल असतं. ठीक आहे, तर प्रायमरी ऑक्झिलरी बघूया आपण. प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये काय काय येतं, तर टू बी मध्ये am, is, are, was, were, be, been आणि being हे टू बी मध्ये येतात. तर टू हॅव मध्ये हॅव, हॅज, हॅड, हॅविंग. तर टू डू मध्ये काय येतं, डू, डज, डीड, डन, डुईंग. हे प्रायमरी ऑक्झिलरीचे मध्ये येतात. तर टू बी मध्ये बघूया आपण. टू बी मध्ये काय काय येतं, प्रेझेंट मध्ये आणि पास्ट मध्ये. प्रेझेंट मध्ये काय येतं, एम म्हणजे आहे. एम हे सिंग्युलर साठी यूज करतो. इज म्हणजे आहे. इज हे कशासाठी यूज करतो आपण, सिंग्युलर साठी. आणि आर म्हणजे आहेत, हे झालं प्लुरल. प्लुरल साठी इज, प्लुरल साठी आर. तर प्रेझेंट मध्ये एम, इज, आर आपण यूज करतो. पास्ट मध्ये टू बी च वॉज आणि वर हे असतं. वॉज म्हणजे होता, होती. वॉज हे सिंग्युलर साठी असतं आणि वर हे प्लुरल साठी असतं. वर म्हणजे होतो, होते. ठीक. त्यानंतर पुढचं बघूया आपण. सब्जेक्ट ऑक्झिलरी वर्ब प्रेझेंट मध्ये आणि ऑक्झिलरी वर्ब पास्ट मध्ये. आय सोबत प्रेझेंट मध्ये एम येईल आणि पास्ट मध्ये आय वॉज येईल. त्यानंतर वी सोबत आर येईल आणि वी सोबत पास्ट मध्ये वी वर येईल. यू सोबत, यू सिंग्युलर असेल तर यू सोबत आरच येईल, आणि प्लुरल असलं तरी पण यू सोबत आरच येईल प्रेझेंट मध्ये. पण यू सोबत पास्ट मध्ये यू वर येईल, आणि प्लुरल असेल तर पण वरच येईल. ठीक आहे, यू वर. ठीक आहे, आणि प्रेझेंट मध्ये यू आर. ही प्रेझेंट मध्ये ऑक्झिलरी वर्ब काय आहे, ही सोबत इज, आणि पास्ट मध्ये काय आहे, ही वॉज. त्यानंतर शी सोबत इज आणि पास्ट मध्ये शी सोबत वॉज. इट इज आणि पास्ट मध्ये इट सोबत वॉज. दे आर आणि दे सोबत पास्ट मध्ये वर, दे वर. त्यानंतर नाउन सिंग्युलर असेल तर इज येईल, आणि प्लुरल असेल, सिंग्युलर असेल तर इज येईल आणि पास्ट मध्ये वॉज येईल. नाउन प्लुरल असेल तर आर प्रेझेंट मध्ये येईल आणि वर पास्ट मध्ये येईल. जर वाक्यातील सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तर त्या वाक्यातील ऑक्झिलरी वर्ब हा देखील सिंग्युलर असतो. काय म्हणतं हे, की जर वाक्यातील सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल, सब्जेक्ट सिंग्युलर असेल, तर वाक्यातील ऑक्झिलरी वर्ब हा देखील सिंग्युलर असतो. जर वाक्यात सब्जेक्ट हा प्लुरल असेल तर वाक्यातील ऑक्झिलरी वर्ब हा देखील प्लुरल असतो. आता काही पीवायक्यू वाक्य बघूया आपण. वन ऑफ द बॉईज वॉज अब्सेंट. वन ऑफ आलं तर सिंग्युलर येतं, मग वॉज. each of this chair is broken. each of आलं की सिंग्युलर येणार, म्हणजे is हे वर्ब येणार. her knowledge of Indian languages, her knowledge of Indian languages are far beyond the common. तर are हे चुकीचं आहे. तर ह्या वाक्यामध्ये are नाही येणार, तर काही is. ठीक आहे. त्यानंतर द इनचार्ज ऑफ द वर्कर. द इनचार्ज सब्जेक्ट आहे आणि सिंग्युलर असल्यामुळे त्याच्यामध्ये वाक्यामध्ये वर्ब काय येणार आहे, इज कॉल्ड राजन. द इनचार्ज ऑफ द वर्कर्स इज कॉल्ड राजन. द टीचर ऑफ सायन्स डिपार्टमेंट आर
on leave today. The teacher of science, the teacher of science department are on leave today. टीचर्स प्लुरल आहे, सब्जेक्ट त्याच्यामुळं इथं वर्ब काय येणार आहे, आर येणार आहे, प्लुरल. अ कोर्स ऑफ लेक्चर, अ कोर्स ऑफ म्हणजे काय, सिंगुलर सब्जेक्ट आहे. लेक्चर्स वॉज डिलिव्हर्ड. ईच आलं वाक्यामध्ये जर समजून जायचं सिंगुलर आहे तर तिथं येणार इज. ईच ऑफ दिस रूम्स इज गुड इनफ फॉर मी. ठीक आहे, आपण रफ करून घेऊया. चला, लेक्सिकल वर्ब, ऑक्झिलरी वर्ब हे कळलं असेल तुम्हाला. त्यांचे टाईप पडतं हे बघितलं आपण. नंतर प्रायमरी ऑक्झिलरी बघितलं, टू बी चे एम इज आर वॉज वर, बी बीन बिंग, आणि हॅवचं टू हॅवचे हॅव हॅज हॅड हॅविंग. त्यानंतर आपण बघितले टू डू चे डू डज डिड डुईंग. त्यानंतर टू बी मध्ये प्रेझेंट मध्ये एम इज आर बघितलं, आणि टू बी मध्ये पास्ट मध्ये आपण वॉज वर बघितलं. त्यानंतर आपण ऑक्झिलरी वर्ब प्रेझेंट मध्ये आय सोबत काय येतं, एम येतं, आणि आय सोबत पास्ट मध्ये ऑक्झिलरी वर्ब काय येतं हे बघितलं, वॉज येतं. ठीक आहे, तर हे आपण महत्वाच्या गोष्टी सगळ्या बघितलेल्या आहे. त्यानंतर आपण बघितलं की वन ऑफ किंवा इच ऑफ आलं की वाक्यामध्ये काय येणार आहे, सब्जेक्ट जर सिंगुलर असेल तर वाक्यातील ऑक्झिलरी वर्ब हा देखील सिंगुलरच असणार आहे. ठीक आहे, आणि जर सब्जेक्ट हा प्लुरल असेल तर वाक्यातील वर्ब हा, ऑक्झिलरी वर्ब हा काय असणार आहे, प्लुरल असणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचं बघूया आपण. त्याच्या पुढचे अजून वाक्य राहिलेत की इच आलं इथं वाक्यामध्ये, तर इच ऑफ आलं की काय होणार आहे, इच ऑफ आलं की इज येणार. ठीक आहे, आणि इथं नोट करायचं आपल्याला, एदर आणि नेदर हे काय सिंगुलर असतात. एदर आणि नेदर काय असतात, सिंगुलर असतात. ठीक आहे, एदर आणि नेदर हे काय सिंगुलर. इच आलं की सिंगुलर पाहिजे, वर आलं म्हणजे हे प्लुरल आहे म्हणून हे चुकीचं आहे. इच ऑफ आलं की सिंगुलर येणार. इच ऑफ द एम्प्लॉईज वॉज गिवन बोनस. ठीक आहे, नेदर ऑफ द, नेदर आलं, नेदर एदर म्हणजे काय, सिंगुलर. वाक्यामध्ये नंतर काय येणार आहे, सिंगुलर, आणि इथं आर आले म्हणून हे चुकीचं आहे. आणि इथं काय यायला पाहिजे, इज यायला पाहिजे. म्हणून नेदर ऑफ द अक्युजेशन्स आर ट्रू, तर आर नाही येणार, तर काय येणार आहे, नेदर ऑफ द अक्युजेशन इज ट्रू. ठीक आहे, नेदर ऑफ द टू बुक्स वॉज फाउंड युजफुल. नेदर ऑफ द टू बुक्स वॉज, नेदर आलं सिंगुलर वर्ब, इच ऑफ आलं सिंगुलर. आता सगळे वाचत बसलो तर आपल्याला वेळ जाईल, त्याच्यामुळं वन ऑफ तुम्ही वाचून घ्या. वन ऑफ आलं की वाक्यामध्ये आपल्याला काय बघायचं, वर्ब बघायचं, सिंगुलर आहे काय प्लुरल आहे. वन ऑफ आलं की आपल्याला वर्ब काय पाहिजे, वन ऑफ आलं की सिंगुलर पाहिजे. द बास्केट ऑफ ऍपल्स, इथं द बास्केट हे सब्जेक्ट आहे, ऍपल्स अँड पियर्स हे नाही. तर द बास्केट ऑफ ऍपल्स अँड पियर्स वॉज हे बरोबर आहे, सिंगुलर सब्जेक्ट सोबत सिंगुलर आपला वर्ब असणार आहे. एव्हरी वन, इच, त्यानंतर वन ऑफ हे आले की सब्जेक्ट काय असणार आहे, सिंगुलर असणार आहे, इथं इज. जर नोट बघू, इथं आपण काय नोट दिली, तर काही पुस्तकांची नावे हे प्लुरल मध्ये लिहिलेले असतात, पण ते एकाच असल्यामुळे सिंगुलर म्हणून त्याचा वापर केला जातो. पुन्हा वाचू की काही पुस्तकांची नावे हे प्लुरल मध्ये लिहिलेले असतात, पण ते एकच असल्यामुळे सिंगुलर म्हणूनच त्याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, ग्वालियर्स ट्रॅव्हल्स टू स्टेट्स, अरेबियन नाईट्स, मशीन गुनर्स आणि प्लुटॅर्क्स लाईव्स. म्हणजे हे एस एस लागलेले जरी नाव असले पण हे पुस्तकाचे नाव आहे, तर ते प्लुरल नसून ते सिंगुलरच, त्याचा उपयोग आपण सिंगुलरच वर्ब ते आल्यानंतर सुद्धा आपण सिंगुलर वर्ब घेतो. ठीक आहे, ग्वालियर्स ट्रॅव्हल्स वर रिटन बाय जॉनाथन स्विफ्ट. तर वर हे काय झालं, प्लुरल झालं. प्लुरल हे रॉंग, कारण की ग्वालियर ट्रॅव्हल्स हे बुक आहे, ते वॉज या वर्बने रिटन बाय जॉनाथन स्विफ्ट, सिंगुलर एक माणसाने लिहिलंय ते, तर वर नाही येणार इथं. मग तसंच अरेबियन नाईट्स नंतर आर आलंय, तर आर चुकीचं आहे, काय यायला पाहिजे तर इज यायला पाहिजे. टू स्टेट्स हे बुक आहे, तर हे सिंगुलर इज पाहिजे, तर इज आलेलं आहे. सिंगुलर पाहिजे आपल्याला, रिटर्न आहे. ठीक आहे, तर आपल्याला द मशीन गनर्स वॉज, तर आपण असं बघायचं. त्यानंतर आपण बघूया टू हॅव. ठीक आहे,
टू हॅव चे प्रेझेंट मध्ये आणि पास्ट मध्ये, प्रेझेंट मध्ये काय येतं, हॅव आणि हॅज. हॅव म्हणजे क्रिया पूर्ण केलेली आहे, प्लुरल साठी हॅव यूज करतो, आणि हॅज क्रिया पूर्ण केलेली आहे, ते कशासाठी, सिंगुलर साठी हॅज येतं, हॅव हे प्लुरल साठी येतं. आणि पास्ट मध्ये हॅड, मग ते सिंगुलर असो की प्लुरल असो दोन्हीसाठी येतं. हॅड म्हणजे काय, क्रिया पूर्ण केलेली होती, सिंगुलर असो की प्लुरल असो दोन्हीसाठी होतो. हॅवचा वापर प्लुरल सब्जेक्ट नंतर करतात अपवाद फक्त आय सोबत आय हॅव असतात. ठीक आहे. त्यानंतर हॅजचा वापर सिंगुलर सब्जेक्ट नंतर करतात, आणि हॅडचा वापर सिंगुलर असो किंवा प्लुरल दोन्ही सब्जेक्ट नंतर करतात. तर हॅव मध्ये प्रेझेंट आणि पास्ट बघूया आपण. ऑक्झिलरी वर्ब काय येतो, आय सोबत आय हॅव, आणि पास्ट मध्ये आय हॅड. वी सोबत वी हॅव, वी सोबत पास्ट मध्ये वी हॅड. यू सोबत यू हॅव, यू सोबत पास्ट मध्ये यू हॅड. यू सोबत हॅव प्रेझेंट मध्ये आणि पास्ट मध्ये यू हॅड. ही हॅज प्रेझेंट मध्ये आणि पास्ट मध्ये ही हॅड. शी हॅज प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये शी हॅड. इट हॅज प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये इट हॅड. दे हॅव प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये दे हॅड. दे हॅव पास्ट मध्ये दे हॅड. नाउन सिंगुलर असेल तर हॅज, आणि नाउन सिंगुलर पास्ट मध्ये हॅड. नाउन प्लुरल असेल तर हॅव प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये हॅड. ठीक आहे. तर आपण ह्या पेजवर काय काय बघितलं बघून घेऊ की इच ऑफ आलं तर काय करतो आपण, इज हे सिंगुलर वर्ब बघतो आपण. त्यानंतर आपण बघितलं की नेदर वगैरे आलं, नेदर एदर आलं तर काय, हे आले की आपण वर्ब काय बघणार आहे, सिंगुलरच पाहिजे. नंतर पुस्तकाचे नाव असले, ग्वालियर ट्रॅव्हल टू स्टेट्स हे असले की काय होणार, त्याच्यामध्ये हे नाव फक्त प्लुरल लिहिलेले असतात, पण ते एकच असतं, त्याच्यामुळं वर्ब जो असणार आहे तो सिंगुलर असणार आहे. ठीक आहे, ऑक्झिलरी वर्ब. ठीक आहे. त्यानंतर टू हॅवचे प्रेझेंट म्हणजे हॅव हॅज बघितलं, आणि पास्ट मध्ये हॅड बघितलं आपण. हॅव हे प्लुरल आहे आणि प्लुरल साठी येतं, आणि हॅज हे सिंगुलर साठी येतं. हॅड हे सिंगल आणि प्लुरल दोन्हीसाठी येतं, हे बघितलं आपण. ठीक आहे. त्यानंतर हॅवचं ऑक्झिलरी वर्ब प्रेझेंट आणि पास्ट मधल्या बघून घेतलं. आय सोबत हॅव लागतं आणि पास्ट मध्ये हॅड लागतं. मग दे सोबत हॅव लागतं, पास्ट मध्ये हॅड लागतं. हे बघितलं आपण प्रॉपरली, सगळं समजलं असं. ठीक आहे. चला तर पुढचं बघूया आपण. आता पुढचं, ठीक आहे. ह्याच्यातले वाक्य काही राहिले की इच ऑफ इच ऑफ द स्कॉलर्स हॅव, काय इच ऑफ द स्कॉलर्स हॅव. हॅव येणार आहे की इच आल्यावर आपण काय म्हणतो, सिंगुलर म्हटलं ते इच ऑफ द स्कॉलर्स हॅज डन वेल. ऑल द बुक्स ऑल द बुक्स आलं म्हणजे प्लुरल आहे, तर प्लुरल पाहिजे आपल्याला. इथं हॅज आहे, हॅज म्हटलं तर चुकलंय. ऑल द बुक्स विच आर लेईंग ऑन द टेबल हॅव. हॅव म्हणजे प्लुरल आले, मग बरोबर आहे. borrowed from the library. All the students in my class have. All the students प्लुरल आहे तर have बरोबर आहे. The crowd of the university. The crowd काय आहे, एक आहे. A crowd आहे. अ क्राऊड आहे म्हटलं तर एक, तर त्याच्यामुळं अ क्राऊड मुळे सिंगल हॅज येणार. ठीक आहे. हर पॅरेंट वॉज नॉट परमिटेड हर टू मॅरी सुनील. हर पॅरेंट्स म्हटलं तर काय, प्लुरल आहे, हॅज येणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर हॅज येणार नाही तर काय येणार, हर पॅरेंट्स हॅव येईल, प्लुरल आहे. कारण की पॅरेंट्स म्हटलं तर मदर अँड फादर दोघे. इच ऑफ आलं तर हॅव येणार आहे का, नाही, हॅज येणार. ठीक आहे. म्हणजे आपण बघतोय की सिंगुलर सब्जेक्ट नंतर हॅजचा वापर करतात, सिंगुलर सब्जेक्ट नंतर हॅजचा वापर करतात, प्लुरल सब्जेक्ट नंतर हॅवचा वापर करतात, प्लुरल सब्जेक्ट नंतर हॅवचा वापर करतात. हॅडचा वापर सिंगुलर तसेच प्लुरल दोन्ही सब्जेक्ट नंतर केला जातो. हॅडचा वापर सिंगुलर तसेच प्लुरल दोन्हीसाठी केला जातो. सिंगुलर सब्जेक्ट नंतर हॅज आणि प्लुरल सब्जेक्ट नंतर हॅडचा वापर आपण करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतोय टू डू. काय बघतो आपण, टू डू.
टू डू च प्रेझेंट मध्ये डू आणि डज चा वापर होतो. डू हे प्लुरल साठी यूज करतो आणि डज हे सिंगुलर साठी यूज करतो. डू म्हणजे क्रिया करतो किंवा करते आणि डज म्हणजे क्रिया करतो किंवा करते. डज हे सिंगुलर साठी आहे, डू हे प्लुरल साठी आहे. डीड पास्ट मध्ये काय यूज करतो आपण? डीड. डीड हे सिंगुलर असो की प्लुरल दोन्हीसाठी यूज केलं जातं आणि क्रिया केली हे दर्शवण्यासाठी डीड यूज करतो आपण. डूचा वापर हा प्लुरल सब्जेक्ट नंतर करतात. अपवाद फक्त काय? आय डू. ठीक आहे. डूचा वापर काय? प्लुरल सब्जेक्ट नंतरच करतात आणि डजचा वापर काय? सिंगुलर सब्जेक्ट नंतर करतात. डजचा वापर सिंगुलर सब्जेक्ट नंतर करतात. डीडचा वापर सिंगुलर तसेच प्लुरल या दोन्ही सब्जेक्ट नंतर करतात. डीडचा वापर सिंगुलर तसेच प्लुरल या दोन्ही सब्जेक्ट नंतर करतात. ठीक आहे. आता टू डू चे आपण ऑक्झिलरी वर्ब बघून घेऊ. प्रेझेंट आणि पास्ट. सब्जेक्ट आय असेल तर ऑक्झिलरी वर्ब प्रेझेंट मध्ये आय डू येणार आणि पास्ट मध्ये आय डिड येणार. वी डू वी पास्ट मध्ये डिड. यू डू पास्ट मध्ये यू डिड. यू प्लुरल असेल डू, प्लुरल असेल तर यू तर यू डू येणार प्रेझेंट मध्ये आणि पास्ट मध्ये यू डिड येणार. ही सोबत डज प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये ही did. She does, she did. It does, it did. They do, they did. आणि नाउन जर सिंगुलर असेल तर डज आणि नाउन जर पास्ट मध्ये तर बघतोय आपण डीडच आहे सगळीकडे आणि नाउन जर प्लुरल असेल तर डू आणि पास्ट मध्ये डीड याचा वापर आपण करतो. ठीक आहे. आता पुढचं बघू आपण. पुढचं बघायचं पहिले आपण काय बघितले हे पण बघून घेऊ या पेजवरच्या की इच आलं की सिंग्युलर आणि सब्जेक्ट बघायचा आपल्याला सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. सब्जेक्ट बघितला की आपल्याला वर्ब कोणता यूज करायचा ऑक्झिलरी वर्ब ते आपल्याला कळून जातं. ठीक आहे. आपल्याला वर्ब शोधायची गरज नाही पडत कारण की वर्ब आपल्याला माहिती असतात आणि सब्जेक्ट प्रथम आपण प्रॉपरली शोधला कोणता सब्जेक्ट हे कळलं आपल्याला की त्याच्यावरून आपण हे करू शकतो, आन्सर काढू शकतो डायरेक्ट. त्यानंतर टू डू बघितले आपण प्रेझेंट मध्ये डू डज असतं आणि डू चा वापर आपण प्लुरल साठी करतो आणि डज चा वापर सिंगुलर साठी करतो. त्यानंतर डिड हे सिंगुलर असो की प्लुरल असो दोन्हीसाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर आपण त्यांचे टू डू चे सब्जेक्ट आय सोबत कोणती ऑक्झिलरी वर्ब लागतो प्रेझेंट मध्ये आणि पास्ट मध्ये हे बघितलं. ठीक आहे. त्यानंतर आता बघूया आपण पुढचं. ठीक आहे. टू डू च झालंय आपलं. ठीक आहे. आता बघूया आपण. फायर अँड वॉटर डज नॉट ऍग्री. तर फायर अँड वॉटर हे काय झालं? डज डज येणार आहे की इथं? नाही, डज नाही येणार इथं. इथं काय येणार आहे? डू येणार आहे. ठीक आहे. डू. फायर अँड वॉटर डू नॉट ऍग्री. ओनली बेसिक नीड्स. ओनली बेसिक नीड्स हे काय झालं? सब्जेक्ट झालं. तर ह्यासोबत काय येणार आहे? डू. डू हे प्लुरल. प्लुरल साठी आपण डू यूज करतो आणि डज हे सिंगुलर साठी यूज करतो. तर ओनली बेसिक नीड्स ऑफ अ मॅन डू. इथं सब्जेक्ट काय आहे? प्लुरल आहे. तर इकडं वर्ब ऑक्झिलरी वर्ब कोणता येणार आहे? प्लुरल. सब्जेक्ट प्लुरल तर ऑक्झिलरी वर्ब प्लुरल. कलर ऑफ द प्रोडक्ट. कलर ऑफ द प्रोडक्ट डू. डू आहे का? नाही. हे कलर ऑफ द एका प्रोडक्टचा कलर याविषयी बोलते. एका
द द म्हणजे स्पेसिफिक एकच काहीतरी, तर त्याच्यामध्ये डू येणार नाही, तर तिथं काही डज. प्लुरल नाहीये तर मग सिंगुलर येतं, तेव्हा काय येणार आहे, डज येणार. दे डिड नॉट टेक इंटरेस्ट इन द कॉलेज ऍक्टिव्हिटी. दे दे म्हणजे काय झालं, प्लुरल. तर डिड डिड हे सिंगुलर असो की प्लुरल असो दोन्हीसाठी येतं. इथं टेक इंटरेस्ट इन द कॉलेज ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे, मग आपण काय बघतोय इथं, डज कधी येणार आहे, सर सिंगुलर सब्जेक्ट आहे, द जनरल मॅनेजर इथं दिलंय, द जनरल मॅनेजर युजली डज हिज बेस्ट ऍट द अॅन्युअल मीटिंग. तर हे सिंगुलर सब्जेक्ट आहे तर डज येणार आहे, प्लुरल सब्जेक्ट आहे तर डू येणार आहे, आणि पास्ट मधलं वाक्य आहे तर डीड हे दोन्हींसाठी चालतं. ठीक, आता मॉडेल ऑक्झिलरी बघूया. मॉडेल ऑक्झिलरी, मॉडेल ऑक्झिलरी प्रेझेंटच्या वाक्यात प्रेझेंटच्या ऑक्झिलरीचाच वापर करतात. प्रेझेंटच्या वाक्यामध्ये काय करतो आपण, प्रेझेंटच्याच ऑक्झिलरीचा वापर करतो. पास्टच्या वाक्यात पास्टच्या ऑक्झिलरीचा वापर करतात. पास्टच्या वाक्यात पास्टच्या ऑक्झिलरीचा वापर करतात. हे बघितलं आपण, वाक्य बघितले. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब हे फक्त सपोर्टिंग वर्बचेच कार्य करतात. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब जे आहेत ते काय करतात, फक्त सपोर्टिंग वर्बचे कार्य करतात, मेन वर्बचे कार्य करत नाही. मॉडेल ऑक्झिलरीचा वापर सिंगुलर तसेच प्लुरल या दोन्ही सब्जेक्ट नंतर करतात. मॉडेल ऑक्झिलरीचा वापर काय, सिंगुलर तसेच प्लुरल या दोन्ही सब्जेक्ट नंतर करतात. म्हणजे हॅव टू साठी पण प्लुरल, हॅव टू साठी प्लुरल आणि हॅज टू साठी सिंगुलर. हॅव टू साठी हे अपवाद आहे आपले, की हॅव टू साठी प्लुरल आणि हॅज टू साठी सिंगुलर. प्रेझेंट मध्ये कॅन, पास्ट मध्ये कॅनचं कुड होतं, शालचं शुड होतं, विलचं वुड होतं, मेचं माइट, हॅव टूचं सिंगुलर हॅव टू, प्लुरल हॅव टूचं हॅड टू होतं, आणि सिंगुलर हॅज टूचं हॅड टू होतं. मस्टचं मस्टच राहतं, आउट टूचं आउट टू, यूज टूचं यूज टू, डेअर टू आणि नीड टू या प्रेझेंट मधल्याचं पास्ट होत नाही. त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की डेअर टू आणि नीड टू यांचं पास्ट होत नाही. यूज टूचं यूज टूच आहे, आउट टूचं आउट टू आहे, मस्टचं मस्ट आहे, हॅज टूचं हॅड टू होतं, हॅव टूचं हॅड टू होतं, मेचं माइट होतं, विलचं वुड होतं, शालचं शुड होतं आणि कॅनचं कुड होतं ऑक्झिलरी. ठीक आहे, ठीक आहे. आपण आता हे मॉडेल ऑक्झिलरी आपल्याला लर्न पाहिजे प्रॉपरली, कारण की हे महत्वाचं. कॅनचं कुड होतं, शालचं शुड होतं पास्ट मध्ये, नंतर विलचं वुड होतं, त्यानंतर आपण बघितलं की मेचं काय होतं, माइट होतं, मेचं माइट होतं, आणि हॅव टूचं हॅड टू आणि हॅज टूचं हॅड टू दोन्हीचं सेमच राहतं. ठीक, ठीक आहे. आता पुढे बघूया. आय एम क्वाईट कॉन्फिडंट दॅट शी माइट विन द रेस. ओके, तर आय एम क्वाईट कॉन्फिडंट दॅट शी माइट विन रेस, तर माइटच्या जागी काय येणार आहे, मे येणार आहे. आय एम क्वाईट कॉन्फिडंट दॅट शी मे विन द रेस. ठीक आहे, शी मे विन द रेस. त्यानंतर ओके, शी इज व्हेरी शुअर दॅट शी कॅन गेट फर्स्ट क्लास. ओके, शी इज व्हेरी शुअर दॅट शी कॅन, तर कॅनच्या जागी काय येणार आहे, कुड येणार आहे. शी वॉज पास्ट केलं आपण वाक्य, तर शी वॉज व्हेरी शुअर दॅट शी कुड गेट फर्स्ट क्लास. प्रेझेंटच्या वाक्यात इज असेल तर कॅन येणार आहे, आणि वॉज असेल तर कुड येणार आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. हे खूप सोपं आहे. ऍम आलं, माइट. आय एम quite confident that she may win race. आय एम आलं तर माइट हे चुकीचं राहील, मे यायला पाहिजे. मेच पास्ट मध्ये माइट होत. ठीक, इज आलं, कॅन आहे, आणि वॉज आलं, कुड आहे, तर हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. शी बिलिव्ड दॅट, शी बिलिव्ड दॅट शी वुड कम्प्लीट हर असाइनमेंट. असाइनमेंट आहे, बिफोर टाइम असाइनमेंट करून दिला नाही तर ठीक आहे.
शी बिलिव्ड दॅट शी वुड आले, बिलिव्ड आहे पास्ट आहे, पास्टची ऑक्झिलरी राईट. त्यानंतर वी न्यू दॅट इंडिया विल विन द मॅच, विल. ठीक आहे, तर विलच्या जागी काय येणार, पास्टची विलच्या जागी काय येणार, वुड येणार आहे. आम्हाला माहिती होतं की इंडिया मॅच जिंकणार आहे. तर माहिती होतं म्हणजे पास्ट वाक्य आहे की आपण सांगतोय की मला माहिती होतं. ठीक आहे, तर मग वुड येणार. ठीक. चल तर पुढचं बघूया आता आपण. मेन वर्ब, लेक्झिकल वर्ब पण म्हणतो आपण त्याला किंवा प्रिन्सिपल वर्ब असं म्हणतो. मेन वर्ब म्हणजे काय, लेक्झिकल वर्ब, प्रिन्सिपल वर्ब आणि लेक्झिकल वर्ब. मेन वर्ब म्हणजेच लेक्झिकल आणि प्रिन्सिपल वर्ब हे नाव आपल्याला पाठ पाहिजे, कारण की वाक्यामध्ये लेक्झिकल वर्ब आहे असं वाक्य देत प्रश्न, किंवा मग प्रिन्सिपल वर्ब म्हणून येईल किंवा मेन वर्ब म्हणून येईल. त्याच्यामुळे आपल्याला तिन्ही नाव पाठ पाहिजे, माहिती पाहिजे, ध्यानी म्हणी आपल्या पाहिजेत. A main verb is a word used to tell or assert something about some person or thing. वाक्यातील मुख्य क्रिया म्हणजे मेन वर्ब होय. जर वाक्यात एकच मेन वर्ब असतो, एका वाक्यात एकच मेन वर्ब असतो, जर वाक्यात मेन वर्ब नसेल तर त्याला सेंटेन्स म्हटले जात नाही, त्याला फ्रेज म्हणतो. जर वाक्यात मेन वर्ब नसेल आणि नसेल तर त्याला सेंटेन्स म्हटल्या जात नाही, तर त्याला काय म्हणू आपण, फ्रेज म्हणू. ज्या वाक्यात मेन वर्ब असतो त्याला सेंटेन्स किंवा क्लॉज असे म्हटले जाते. मेन मेन वर्बचे मेन वर्ब दोन प्रकारचे असतात. एक रेग्युलर वर्ब किंवा त्यालाच वीक वर्ब म्हणतात, आणि एक इरेग्युलर वर्ब त्याला स्ट्रॉंग वर्ब असे म्हणतात. तर मेन वर्बचे दोन टाईप पडतात. मेन वर्बचे दोन टाईप, एक आहे रेग्युलर किंवा त्याला वीक वर्ब म्हणतात, आणि एक आहे इरेग्युलर ज्याला स्ट्रॉंग वर्ब असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर रेग्युलर वर्ब और वीक वर्ब, ज्या मेन वर्बचा दुसरा व तिसरा फॉर्म ईडी ने जोडला जातो. काय म्हणताय, ज्या मेन वर्बचा दुसरा व तिसरा फॉर्म ईडी ने जोडला जातो त्याला रेग्युलर वर्ब्स और वीक वर्ब्स असे म्हणतात. ठीक आहे. तर वॉक हा शब्द आहे, तर वॉकचा दुसरा आणि तिसरा फॉर्म ईडी ने जोडलेला, वॉक वॉक, तर ते झाले रेग्युलर वर्ब किंवा त्याला वीक वर्ब म्हणतो. लाफ लाफ्ड लाफ्ड, लाफिंग बिफोर होतं. पॉइंट पॉइंटेड, सॉरी पेंट पेंटेड पेंटेड पेंटिंग. तर पेंट ईडी जे लागताय आपले, तर ते आपले रेग्युलर वर्ब्स मध्ये येतात. ठीक आहे. नाही, इरेग्युलर वर्ब म्हणजे स्ट्रॉंग वर्ब. स्ट्रॉंग वर्ब्स म्हणजे स्ट्रॉंग वर्बचे तीन भाग पडतात. इरेग्युलर वर्ब और स्ट्रॉंग वर्बचे तीन प्रकार पडतात. तिन्ही सारखे, जसे थ्री फॉर्म्स सेम असतात, जसं बेट बेट बेट. दोन सारखे असतात, टू फॉर्म्स आर सेम, जसं कॉस्ट कॉस्ट कॉस्ट. तिन्ही फॉर्म सॉरी तिन्ही फॉर्म सारखे, म्हणजे तिन्ही फॉर्म सारखे वाले ह्याचे उदाहरण झाले हे. ठीक आहे, त्यांचे बघून घेऊ आपण. बेट बेट बेट, बस्ट बस्ट बस्ट, कोट कॉस्ट कॉस्ट कॉस्ट, कट कट कट, हिट हिट हिट. हे झाले तिन्ही सारखे इरेग्युलर वर्ब. ठीक आहे. याच्यामधले आपल्याला रेग्युलर वर्ब म्हणजे काय हे कळतंय ह्याच्यातून. ठीक आहे. त्यानंतर वीक वर्ब म्हणजे काय, ज्याचे दुसरा व तिसरा फॉर्म हा ईडी ने लागलेला असतो, त्याला आपण रेग्युलर वर्ब म्हणतो किंवा त्याला वीक वर्ब म्हणतो. आणि स्ट्रॉंग वर्ब म्हणजे काय, इरेग्युलर वर्ब, ज्याच्यामध्ये तीन भाग पडतात. तीन भाग कशात, पहिल्या भागामध्ये काय असतात, तिन्ही फॉर्म सारखे असतात. बेट बेट बेट, बस बस बस, कोस्ट कॉस्ट कॉस्ट, कट कट कट, हिट हिट हिट. हे झाले तिन्ही फॉर्म सारखे. दुसरं काय, टू फॉर्म्स सारखे, दोन फॉर्म काय असतात, सारखे असतात. आणि तिसरा काय असतो, वेगळा असतो. आणि तिसरा काय आहे, तिन्ही वेगवेगळे, तिन्ही तिन्ही वेगवेगळे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं बघूया आपण.
इथून पेज ऍड होत नाहीये. ओके, आता होईल ऍड. ठीक आहे. आता आपण बघूया. पहिले बघितलं आपण पहिल्या ह्याच्यात काय होतं. हम्म. पहिल्या ह्याच्यात आपण बघितलं की पहिल्या ह्याच्यात काय बघितलं आपण की तिन्ही फॉर्म सारखे बस 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 कट कट कट. तर आता दुसरं बघू की ज्याच्यामध्ये दोन फॉर्म सेम असतात. जसं की बीट पीट. तिसरा फॉर्म वेगळा मात्र बीटन. बिकम बिकेम बिकम. आता ह्याच्यात दोन फॉर्म सारखे बिकम बिकम. बिकमिंग V4. बेंड बेंट बेंट. ह्याच्यात दोन फॉर्म. ठीक आहे. कॅच कॉट 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 कॉट. हे झाले दोन सारखे असलेले. ठीक आहे. इरेग्युलर, ज्याला आपण स्ट्रॉंग वर्ब असे म्हणतोय. आणि तिन्ही वेगळे. 3 फॉर्म्स आर डिफरंट. जसं बी च पास्ट टेन्स मध्ये वॉज वर, पास्ट पार्टिसिपल मध्ये बीन V3 आणि V4 मध्ये बिंग. त्यानंतर बिगिन बिगन बिगन स्पेलिंग मध्ये चेंज आहे आणि बिगिनिंग. चोज चोज चोजन चुझिंग. डू डीड डन डुईंग. तिन्ही फॉर्म वेगवेगळे. ठीक आहे. त्याला आपण तिन्ही फॉर्म बघितले. तर हे वर्ब्स आपल्याला याच्यामध्ये पाठ करावं लागेल. ठीक आहे. आता एक क्वेश्चन बघू आपण. जसं नेहरू स्पीच वॉज ब्रॉडकास्टेड ओव्हर ऑल इंडिया रेडिओ. तर हे वाक्य चुकीचं आहे. ब्रॉडकास्टेड नसतं कधी, हे ब्रॉडकास्टच असतं फक्त. तर नेहरू स्पीच वॉज ब्रॉडकास्ट ओव्हर ऑल इंडिया रेडिओ. आफ्टर सम टाइम द बलून बस्टेड अँड कम डाऊन. आता आपण बघितलं बसचे काय होतं, फक्त बस्ट बस्ट बस्ट. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये चेंज होत नाही. तर ह्यानी ईडी लावले बसला. तर आपल्याला ते ओळखायला पाहिजे की ह्यांचा फॉर्म चेंज होत नाही. त्यासाठी आपल्याला वर्ब्स पार्ट पाहिजे. कॉस्ट कॉस्ट कॉस्ट. तर काही आपल्याला वर्ब्स पार्ट करावं लागणार आहे यासाठी. ठीक आहे. तर मेन वर्बचा वापर बघू आपण. वाक्यातील मेन वर्बचा फॉर्म V1 V2 V3 V4 हा त्या वाक्यातील सपोर्टिंग वर्ब नुसार ठरतो. V2 व V3 सारखा असेल, V2 V3 सारखा असेल तर तो कसा ओळखायचा. तर V2 च्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करत नाही. V2 च्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करत नाही आणि V3 च्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करतात. V3 जर वाक्यात येते तर सपोर्टिंग वर्बचा वापर करतात. V2 आणि V3 ईडी ईडी लागलेलं असतं भरपूर वेळेस, तर ते शब्द सारखे येतात. तर हा V2 आहे ना, हा V3 हे कसं आपण ओळखायचं. तर त्याच्यामध्ये V2 च्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करत नसतो वाक्यामध्ये आपण, आणि V3 च्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करतात. ठीक. आता बघू आपण V3 आणि V2 चे सेंटेन्स. जसं आय हॅव वेटेड फॉर यू फॉर 2 hours. ठीक आहे. वेटेड, हे काय झालं V3 आणि आय वेटेड फॉर यू 2 hours. फॉर 2 hours याच्यामध्ये वेटेड हे V2 झालं. आता V2 याच्यामध्ये हे वेटेड हे V2 काय, कारण की V2 च्या आधी हे काय म्हणते, V2 च्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करत नाही. इथं सपोर्टिंग वर्ब आलाय का, नाही. त्याच्यामुळे काय झाले, हे V2 आणि V3 ह्या वाक्यामध्ये हे जे वाक्य आय हॅव वेटेड, तर ह्यामध्ये आय हॅव आले म्हणजे काय आले, सपोर्टिंग वर्ब आलं हॅव. तर सपोर्टिंग वर्ब वापर होतय तर ते V3 च वाक्य आहे असं समजून घ्यायचं आपण. ठीक आहे. अजून बघू. ही हॅज गॉट मॅरिड रिसेंटली. ही हॅज गॉट मॅरिड रिसेंटली. आता मॅरिड, मॅरिड, आता गॉट आलं. ठीक आहे. गॉट हे काय झालं, गॉट
हे V2 झालं. का? कारण की V2च्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर होत नाही, करत नसतो आपण. तर इथं सपोर्टिंग वर्ब आहे का? नाही. पण इथं गॉटच्या पहिले सपोर्टिंग वर्ब हॅज आलेलं आहे. आता या खालच्या वाक्यामध्ये हॅज आलं आणि इथं काहीच नाही आलं. याचा अर्थ V2 आहे. डिपॉझिटेड हे काय? V2 आहे आणि हॅज आले आणि त्याच्यानंतर V3 आलंय. याचा अर्थ हे काय? V3चं वाक्य आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे मेन वर्ब V2 आणि V3 मधला फरक प्रामुख्याने समजून घेतला. पुन्हा एकदा सांगतो की V2 च्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करत नाही आणि V3 च्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करतात. ठीक आहे. तर आपलं लेक्चर जास्त न लांबवता आपण इथपर्यंत घेतलंय, तर इथं आता आपण थांबूया. थँक यू सो मच. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, रिव्हिजन करा. छान अभ्यास करत राहा. थँक यू सो मच. हॅव अ गुड डे.